टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे आणि आपल्यासोबत नीलमताई गोरे आहेत, उपसभापती. आपण यांची बातचीत करणार आहोत. ताई, तुम्ही हा सगळा कार्यकाळ पाहिला सुद्धा असेल किंवा वाचला सुद्धा असेल. आजचा दिवस किती मोठा आहे? त्यांना स्वतःला तर आम्ही शाळेत असताना पाहिलेलं होतं. स्वातंत्र्य गीताच्या निमित्ताने, महाराष्ट्र गीताच्या निमित्ताने एक स्वर्गीय वसंत देसाई यांनी गीत सुरू केलं होतं, एक सूर एक ताल. त्यावेळेला कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांना आम्ही शाळेत असताना पाहिलं होतं. परंतु त्यांनी केलेलं बेरजेचं राजकारण असेल किंवा ते नेहमी म्हणायचे की सगळ्यांचं मिळून राजकारण असतं, पण सगळ्यांचं मिळून एक महाराष्ट्राचं समाजकारणही आहे. ही त्यांची जी परंपरा आहे, सुसंस्कृतता, आणि त्याचबरोबर मतभिन्नता झाली तरी उदार अंतःकरण ठेवणं, ही फार महत्त्वाची आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, तसंच अनेक आमदारांनी त्यांना वंदन केलेलं आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की वेणुताई चव्हाण, त्यांच्या पत्नी, यांच्याशी ज्या आदराने आणि ज्या प्रकाराने त्यांनी सुसंस्कृततेचं जतन केलेलं आहे, त्याचबरोबर कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांनी जेव्हा दुर्गा भागवतांनी विरोध व्यक्त केला त्यावेळेला ते एक रसिक म्हणून साहित्य संमेलनाच्या प्रांगणामध्ये जाऊन थांबले आणि तिथे त्यांनी त्यांचे विचार ऐकले. आणि जलसिंचन, सहकार, शेती, शिक्षण, साहित्य, अनेक विषयांच्या मध्ये त्यांचा प्रचंड अभ्यास होता. त्यांना विनम्र अभिवादन. नक्कीच साहेब, पण त्यांच्या विचाराने महाराष्ट्रात चालतो असं वाटतं? हो, आम्ही चालतोय. तर आपण पाहतो आपली भावना या ठिकाणी उपसभापती नीलमताई गोरे यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.